नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर आहे त्या धड्याचं नाव काय आहे? व्याकरणच्या त्या धड्याचं नाव काय? मुहावरे एवं लोकोकितिया. काय आहे? मुहावरे एवं लोकोकितिया. तर हा धड्याचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये किंवा हा धड्यामध्ये अजून आपण काय पाहणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिला आपण बघणार की लोकोकिती यांचा अर्थ काय आहे किंवा यांची परिभाषा काय आहे. लोकोकिती का अर्थ है लोक में प्रचलित बात, ऐसे वाक्य है जिनका प्रयोग लोग बातचीत में करते हैं, इन्हें कहावत भी कहते हैं. लोकोकितिया यांचा अर्थ काय आहे? लोक मध्ये प्रचलित बातचीत किंवा बातमी असं वाक्य आहे ज्यांचा प्रयोग बोलण्यासाठी किंवा करण्यासाठी करत आहे आणि यांना कहावत असं पण म्हटलं जात आहे. कळलं तुम्हाला? नाही? चला परत मी सांगते बघा, की लोकगीत यांचा अर्थ काय आहे की लोक मध्ये प्रचलित होणाऱ्या असा वाक्य ज्यांचा प्रयोग आपण बातमी करण्यासाठी किंवा बोलणीसाठी करते आणि यांना कहावत असं पण म्हणतं. कळलं आता? हो. तर चला अजून बघूया. तर यांचं कहावत असं पण झालं. जेव्हा मी कहावत असं सांगितले तेव्हा तुम्हाला असं वाटते की हा कहावत म्हणजे आपण पाहिले आहे की कहावत काय. पण लोकोकितिया असं म्हणतात तर आपल्याला नाही माहित जातं की लोकोकितिया म्हणजे काय. तर यांना कहावत असं बी म्हणतात. कळलं? हो. तर चला पहिला बघूया. अकेला चना भाड नहीं फोड़ सकता. इथे यांचा अर्थ आहे, याचा जो शब्द आहे अकेला चना भाड नहीं फोड़ सकता. तर यांचा अर्थ अकेला व्यक्ती कोई बड़ा काम नहीं कर सकता. एकटाच एक व्यक्ती कोणताही मोठा काम नाही करू शकत असं त्यांनी म्हणाले आहे. जसे यांचं वाक्य आपण वाचूया. बघा वाक्य, आज देश में इतना अधिक भ्रष्टाचार फैल चुका है कि कोई भी व्यक्ति इसे अकेले दूर नहीं कर सकता. सच ही कहा गया है, अकेला चना भाड नहीं फोड़ सकता. जेव्हा यांचं वाक्य आहे त्यांचं उत्तर पण तसं त्यांचा प्रयोग कसा मुले केलेले आहे ते पण आपण पाहणार आहे. तर इथे जे वाक्य होता की अकेला चना भाड नहीं फोड़ सकता म्हणजे की एकटाच व्यक्ती काही मोठा कार्य नाही करू शकते. तर यांचं वाक्य काय आहे की आज देशात किती भ्रष्टाचार झालेला आहे. तर एकटाच व्यक्ती यांना दूर करू शकतं का? नाही. कारण की एक व्यक्ती सोबत हे नाही येणार. जेव्हा आपण सगळं मिळून हे करणार तेव्हाही हे होणार. म्हणून यांना असं म्हटलं आहे की अकेला चना भाड नहीं फोड़ सकता. कळलं? हो. तर आता दुसरं बघूया. अधजल गगरी छलकत जाय. अधगर गगरी छलकत जाय यांचा मतलब आहे किंवा यांचा अर्थ आहे थोडा जानने वाला बहुत अधिक दिखावा करता है. जेव्हा असे आहे की आपल्याला नाही माहिती यांचा मतलब काय, पण लोकांना दाखवण्यासाठी आपण काय करते मोठ्या मोठ्या प्रमाणे बोलते. तर यांना म्हणतात अधजल गगरी छलकत जाय. आणि यांचं वाक्य कसे आहे? बड़ी बड़ी बातें करने वाला 8वीं कक्षा फेल है, सच ही कहा है की अध जल गगरी छलकत जाय. आपल्या समोर जे कोणीही बसलेलं आहे ते 8वी फेल आहे आणि त्यांनी काय केलं आहे खूप मोठ्या बोलते की हे मी केले, असं प्रमाणे करणार, असं प्रमाणे करणार. म्हणून यांचा अर्थ असा आहे की अध जल गगरी छलकत जाय. कळलं की नाही? हो. तर आता आपण तिसरा पाहणार आहे. आम के आम गुठलियों के दाम. अर्थ दोहरा लाभ. इथे म्हणाला की आम चाट आणि गुठलियोचे दाम म्हणजे दोहरा लाभ म्हणजे आपल्याला जे लाभ खूपच झालेला आहे, दोहरा झालेला आहे. तर यांचा वाक्य असं प्रमाणे आहे, खरबूजे खाओ बीजों को छिलकर गिरो निकालो. आम के आम गुठलियों के दाम. इथे काय म्हणाले आहे की खरबूज, जे खरबूज आहे तुम्ही खावा आणि त्यांचे जे बीज आहे त्यांना छिलकर गिरू निकाला. कारण की आमके आम गुठलियों के दाम म्हणजे जेव्हा तुम्ही खरबूजे खाणार त्यांचं जे बी आहे त्यांना आपण त्यांना जेव्हा आपण तिथे ठेवणार आणि त्यांना प्रयोग पुन्हा करणार त्यांचं जन्मवण्यासाठी किंवा त्यांचा प्रयोग करणार की परत त्याचं झाड लावायचं, तर मध्ये इथे यांचा प्रयोग असा प्रमाणे केलेला आहे की आम ते आम गुठलियाचे पण दाम होणार. कळलं? हो. तर आता चौथा बघूया. आ बैल मुझे मार. काय आहे? आ बैल मुझे मार. अर्थ स्वयं विपत्ती को बुलावा देना. स्वयं विपत्ती को बुलावा देना म्हणजे स्वयं असं करणे की तू मला ही मार असं. यांचं वाक्य है, उस लड़के को किसी का काम के लिए कहना तो आ बैल मुझे ही मारने वाली बात है. कारण की मला माहित आहे ते काम नाही करणार परंतु मी तिलाही बोलवणार. परंतु म्हणजे की मी स्वतःचं काम काय करायचं खराब ठेवू
खराब करतात, म्हणून यांना म्हणता आहे की आबेल मुझे मार. कळलं? हो. तर आता पाचवा बघू. उलटा चोर कोतवाल को डांटे, अर्थ अपराधी निर्दोष को दोषी ठहराए. इथे काय म्हणाले आहे? उलटा चोर कोतवाल को डांटे म्हणजे की अपराधी निर्दोष को दोषी ठहराए. जो अपराधी आहे त्यांना काय म्हणणार आहे की जो निर्दोष आहे, ज्याने काहीही कार्य केलेले आहे, त्यांना म्हणतात की तू दोषी आहे कारण की तू सगळं केलेले आहे. तर यांना म्हणतात आपण की निर्दोष जे आहे त्यांना दोषी ठरवणार. तर इथे यांचं वाक्य आहे, वाह वाह, नकल खुद की और आरोप लगा रहा है मुझ पर, इसी को कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डांटे. म्हणजे ती नकल करत होता, परीक्षामध्ये ती नकल करत होता. जेव्हा त्यांना पकडले तर त्यांना का म्हणाले की मी नाही करत होता, त्यांनी करत होता, त्यांनी मला बुक दिले किंवा त्यांनी मला काही कागजे दिले ज्यापर्यंत मी लिहिलं होतं. तर याप्रमाणे असं सांगितले आहे की उल्टा चोर कोतवाल को ही डांट रहा है. कळलं की नाही? हो. तर आता सहावा बघूया. ऊंचे दुकान फीका पकवान, अर्थ दिखावा अधिक वास्तविक कम. इथे काय म्हणाले आहे की दिखावा कम आहे, म्हणजे ज्याच्याकडे आपण बोलतात ना कधी कधी तुमच्या मैत्री बरोबर किंवा रिश्तेदार बरोबर असं कोणी असतात, त्यांना म्हणतात की माझं मोठं घर आहे, माझं हे असं आहे, मी असं करते, मी असं करते. तर यांच्याकडे खूपच कमी जागा किंवा कमी वस्तू होते, परंतु हे काय करते की खूपच अजून म्हणते, तर त्यांना म्हणतात की ऊंची दुकान फिका पकवान. इथे बघा यांचं वाक्य, इस दुकान का इतना नाम है और माला इतना घटिया, सच में ऊंचा दुकान फिका पकवान. म्हणजे याचं जे दुकान आहे त्याचं नाव खूपच आहे, पण यांची जी माला आहे, तुम्ही कोणतं बी दुकान असतं वस्तूचं किंवा कापडाचं कोणतंही, पण यांची जी माला आहे ती इतकं घटिया आहे की मी काय करू, काय सांगू तुम्हाला. तर यापर्यंत इथे यांचं ऊंची दुकान फिका पकवान असं प्रमाणे आहे. कळलं की नाही? कळलं. चला अजून बघूया. चला बघा, एक और एक 11 होते, अर्थ एकता में शक्ती होतीये. इथे एक और एक 11 असतात, म्हणजे तुम्ही सांगणार की एक और एक तो 2 असतात शिक्षक, म्हणून इथे म्हणाले की एक और एक. जेव्हा एक और एक म्हणजे 11 लोक जमन होतात, त्यांना एकतामध्ये शक्ती येतात. म्हणजे खूपच लोक सगळे तिथे गेलेले आहेत, तर कोणताही कामला ते करतात, तर त्यांना म्हणतात एकता में शक्ती. म्हणजे एक और एक 11 असतात. सदैव, वाक्य सदैव याद रखो एक और एक 11 होते हैं. म्हणजे तुम्ही सदैव म्हणजे हमेशा याद रखो की एक अजून एक किती असतात? 11 असतात. कळलं की नाही? हो. तर अजून बघूया. बघा, काला अक्षर भेस बराबर, अर्थ अनपढ़ होना. जेव्हा आपण म्हणतो ना काला अक्षर भेस बराबर, म्हणजे ते अनपढ़ आहेत, त्यांनी अभ्यास नाही केलेले आहे. वाक्य, रणजीत के लिए तो काला अक्षर भेस बराबर है. रणजीत यासाठी काला अक्षर भेस बराबर ही होणार. 9वा, गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास, अर्थ अवसरवादी. इथे अर्थ दिलेला आहे अवसरवादी. वाक्य, आजकल के नेताओं का क्या विश्वास, जिधर बहुमत देखा उसी दल में शामिल हो गए. गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. इथे म्हणाले आहे की जे गंगागाई जमनादास म्हणजे अवसरवादी, जे स्वतःच प्रमाणे असतात. तुम्हाला जिथे जायचं आहे, तुमच्या मनात जायचं आहे, असं यांचं वाक्य आहे की आजकाल जे नेता असतात त्यांचा विश्वास नाही करू. कारण जिथं त्यांचं बहुमत म्हणजे त्यांना असं म्हणतात की इथे माझा फायदा आहे, ते तिथेही जाणार आणि तिथेही सामील होणार जाणार. म्हणून इथे दिलेलं आहे की गंगा गाय गंगादास आणि जमुना गाय जमुनादास, जिथे त्यांचं मन आहे तिथेही जाणार आहे. कळलं? हो. आता 10वा, जिसकी लाठी उसकी भेस. इथे काय म्हणाले, ज्यांची लाठी त्यांची ही भेष, अर्थ शक्तिशाली से सब डरते. जे शक्तिशाली असतात त्यांच्या बरोबर सभी घाबरते. तर इथे वाक्य आहे, नरेंद्र पैसों और पहचान के बल पर अपनी सभी काम करवा लेता है, सची इसकी जिसकी जैसी जिसकी लाठी उसकी भेस. इथे म्हणाले आहे की नरेंद्र यांच्याकडे पैचान पण आहे, बल पण आहे आणि पैसे पण आहे. त्याबद्दल त्यांना जसे कार्य करायचे आहे ते तसेही करतात, कारण की त्यांच्या खूपच ठिकाणी त्यांचा विश्वास आहे आणि त्याच्याकडे पैसे पण आहे, त्यांचं पैचान पण आहे, बल पण आहे. तर यांना म्हणतात ज्यांची लाठी त्यांचेही भेस, असं म्हणाले आहे. कळलं? असं काही वाक्य आहे जे तुम्हाला नाही कळत आहे? सगळं कळलं. छान. आता 11वा बघा.
दूर के ढोल सुहावणे, अर्थ दूर की वस्तू सुंदर लगती. ते काय म्हणाले? दुराची वस्तू आपल्याला सुंदरही दिसतं. कारण की ते दुरून चांगलं दिसतं. इथे बघा वाक्य. अमेरिका की चमक-धमक से प्रभावित होकर काजल वहाँ पहुँच तो गई, पर शीघ्र ही उसे पता चला कि दूर के ढोल सुहावने होते हैं. आता इथे म्हणाले आहे, की दुरांची वस्तू खूपच सुंदर लागते. म्हणून जे काजल होती ती त्यांची अमेरिकाला गेली होती. कारण की त्याची मैत्री अमेरिकाला गेली होती. त्यांचा जो हावभाव होता त्याचे तिथे प्रभावित केलेले होते. ते तिथे गेली आणि जेव्हा ती तिथे गेली त्याला नाही छान वाटले. म्हणून तिने सांगितले आहे, की दुराची जे वस्तू होते किंवा दुराचे जे ढोल होते ते सुहावन लागते म्हणजे सुंदर लागते. जेव्हा आपण जवळ जाते तेव्हा आपल्याला त्यांची असलियत जाणू शकते. कळलं? हो. तर आता 12वा बघूया. न रहेगा बास न रहेगी बासुरी. अर्थ विवाद को जड़ से समाप्त कर देना. कोणताही विवाद आहे त्यांना जडून पासून समाप्त करायचा आहे. तर यांचा वाक्य आहे, यदि नौकर के कारण घर में कलेश हो तो उसको निकाल बाहर करो. न रहेगा बास न बजेगी बासुरी. जेव्हा तुमच्या घरात नौकर आहे त्यांतून भांडण असतात की हे सगळं काम करते, हे नाही करते, मी करते. तर तुम्हाला असं माहित आहे की याच्याबद्दलही आपलं भांडण झालेलं आहे. तर तुम्ही काय करा, त्या नोकरला साईड करून घ्या, म्हणजे नोकरला बाहेर करून घ्या. ना रहेगा बास ना बचे, ना नोकर राहणार ना तुमचं भांडण होणार. कळलं? हो. आता 13वा बघूया. नाच न जाने आंगन टेढ़ा. अर्थ इथे म्हणाले आहे की अपना दोष छिपाने के लिए औरों में कमी बताना. म्हणजे आपल्या स्वतःचे जे दोष आहेत त्यांना आपल्याला कुठेतरी लपवून ठेवायचं आणि लोकांचा जे दोष आहे ते सांगायचा. वाक्य मधु को कपड़े सिलाना तो आता नहीं, कमी सिलाई मशीन में बता रही है, नाच न जावे आंगन टेढ़ा. इथे मधु आहे त्यांना कपडे सिलत येता नाही आणि ते काय म्हणती की सिलाई खराब आहे म्हणजे सिलाई मशीन ते खराब आहे. म्हणजे इथे की नाचना न जाणे अंगण टेढ़ा. त्यांना स्वतःला नाचायचं नाही होते आणि ते काय म्हणतात खोळीचे बट्टे आहे ते खराब होले आहे. कळलं की नाही? लवकर लवकरच सांगा. कळलं. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे लोकगीती किंवा कहावते कशाप्रमाणे दिलेले असतात, त्यांचं वाक्य कशाप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे किंवा त्यांचा अर्थ बघून काय करायचं आहे, अशाप्रमाणे हा लोकगीती झालेला आहे. इथे मी सांगत आहे की आश विद्यालयाबद्दल. आश विद्यालयाबद्दल खूपच छान एक बातमी तुम्हाला दिलेली आहे की तुम्हाला ऑनलाईन विद्या म्हणजे विद्यार्थ्यांना विद्या घेतलेला जात आहे. तर तुम्ही यांचा फायदा करूया आणि त्यांचा प्रचार करूया की यासाठी तुम्हाला किती महत्त्वाची गोष्ट मिळाली आहे की तुम्हाला घराबसून पूर्ण जे विषय आहे त्यांचं ज्ञान प्राप्त होते आणि वेगवेगळ्या शिक्षकासोबत त्यांचा तुम्ही जे विषय आहे ते घेत आहे आणि असं नाही की एका विषय घेत आहे, संपूर्ण विषय घेत आहे. जसं हिंदी, मराठी, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, गणित हा सगळं जे विषय आहे तुम्ही घेत आहे. तर यांचा जे प्रमाण आहे किंवा यांचं जे फल आहे तुम्ही घेऊन या आणि नीट प्रमाणे समजून घ्या. जिथे-जिथे तुम्हाला असं वाटतं, की हा सगळं छानपैकी आहे, तुम्ही करूया आणि सगळ्या लोकांना सांगा, की हा जे आहेत ते खूपच छान गोष्टी यांनी दिलेली आहे, की जे लोक तिथे कुठे पण नाही जाऊ शकत, ते लोक घरी बसून हा जे अभ्यास आहे घेऊ शकतात पर आणि ते मी सांगत आहे तुम्हाला, की एक-एक पाठाचं इथे रूपांतरण केलेले आहे किंवा यांची बातमी केलेली आहे आणि जसं आपण विद्यालयामध्ये बसून जे शिक्षा ग्रहण घेत आहे, ते तुम्हाला घरी बसून याबाबत तुम्ही मोबाईलवर कुठेही तुम्ही जाणार आहे. तुमची जे शिक्षा आहे ते व्यर्थ नाही जाणार आहे. तुम्ही कुठे पण बसून यांची शिक्षा प्राप्त केलेले जात आहे. तर हे खूपच छान गोष्टी आहे तुमच्यासाठी, की तुम्ही घरी बसून हे सगळं करत आहे किंवा हे सगळं घेऊ शकतात. याचबद्दल तुम्हाला व्याकरण, पत्रलेखन आणि खूपच जे भाषा आहे त्यांचं रूपांतरण कसं असतं, जसं अंग्रेजी, हिंदी, मराठी याबद्दल मी तुम्हाला खूपच छान ज्यांची योजना आहे ते खूपच छान आहे. तुम्ही घेऊ आणि यांचं फळ घेऊन या. कारण की हे सगळं खूपच छान दिलेलं आहे. एकक पाठाचं रूपांतरण दिलं आहे, त्यांचा शब्दार्थ दिलेला आहे. खूपच छान प्रमाणे ही दिलेली तुमच्यासाठी आहे. तर तुम्ही यांचा ज्ञान प्राप्त करा आणि खूपच मागे जा. कळलं की नाही?
कळलं की नाही सांगा लवकरच. कळाले? धन्यवाद.